तर मुंबई शहर आणि उपनगरात आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आज मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातल्या सगळ्याच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड मधल्या शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पावसाचा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असल्यामुळे हा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घ्यावा लागलेला आहे, कारण काल धुवाधार पाऊस झालेला होता आणि इतका प्रचंड पाऊस झाला की अक्षरशः रस्त्यावरनं चालणं कठीण होईल अशी परिस्थिती झाली होती आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये कोणत्याही अजून दुर्घटना घडू नयेत यासाठी ही खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे। त्यामुळे पुणे आणि मुंबईला रेड अलर्ट दिलेला आहे आणि या संपूर्ण परिसरातल्या शाळांना म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, पिंपरी चिंचवड इथल्या शाळा बंद राहणार आहेत। ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहतोय मुंबई शहर आणि उपनगरात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर ठाणे जिल्ह्यातील सगळ्या शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई शहर आणि उपनगरात सुद्धा सुट्टी जाहीर केली आहे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, खरं तर आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून, मात्र सध्याची स्थिती काय पाहायला मिळते? रेड अलर्ट प्रमाणे कुठे कुठे पाऊस कोसळतोय? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे काल रात्री मुसळधार पावसाला सुरुवात जी आहे ही मुंबई शहरामध्ये झाली होती आणि त्याचाच खबरदारीचा उपाय म्हणून आज मुंबईतील शाळांना जी सुट्टी देण्यात आलेली आहे। पहाटेपासूनच मुंबईतील स्थिती जर आपण पाहायचं म्हटलं तर पावसानं काहीशी विश्रांती जी आहे ही घेतलेली आहे, मात्र मुंबईत ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आज सुद्धा मुंबई शहराला जो आहे हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रात जर आपण पाहायला गेलं तर पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीचा अंदाज जो आहे हा वर्तवण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून एक आवाहन करण्यात आलं आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण का हायटाईडची वेळ जी आहे ही आता सुरू झालेली आहे। 7:01 हायटाईडची वेळ देण्यात आली होती आणि संध्याकाळी सुद्धा 6 नंतर हायटाईड आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळा अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीला जर मुंबईचा आढावा घ्यायचा झाला तर पावसानं विश्रांती घेतल्यामुळे मुंबईची रस्ते वाहतूक असेल किंवा रेल्वे वाहतूक असेल ही सुरळीतपणे सुरू आहे। मात्र मुंबईतील शाळांना आज खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी देण्यात आलेली आहे। दुपारच्या सत्रात या पावसाला अधिक सुरुवात होऊ शकते, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो आणि त्यामुळे मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी जी ही देण्यात आलेली आहे। सद्यस्थितीला जर आपण मुंबईचा आढावा घ्यायचं ठरवलं तर मुंबईत पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे या पावसाचा कुठचाही प्रकारे परिणाम सकाळपासून मुंबई शहरात पाहायला मिळत नाहीये। प्रज्ञा, नक्कीच, मात्र त्याचबरोबर आपण बघतोय की काल धुवाधार पाऊस झालेला होता आणि त्यामुळे एक खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घ्यावा लागलेला होता। त्यातच हवामान विभागाने सुद्धा रेड अलर्ट दिला होता। मात्र मुंबईसह उपनगरात अजून तरी सध्या तरी म्हणजे रात्रीपासूनच पावसानं जशी उसंत घेतली आहे त्यामुळे सध्या तरी वातावरण हे कोरडं पाहायला मिळतंय। कुठेही पावसाची धुसर शक्यताही नाही अशा स्वरूपाची परिस्थिती ही ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये खास करून पाहायला मिळते। या अनुषंगाने काही वेगळा निर्णय घेतला जाणार आहे का प्रशासनाकडून शाळा कॉलेजेस संदर्भात? प्रज्ञा, अद्याप याबाबत कुठचीही घोषणा जी शिक्षण विभाग असेल यांच्याकडनं करण्यात आलेली नाही आहे। मात्र आज महाविद्यालय आणि शाळा यांना सुट्टी दिलेली आहे। काल सुद्धा आपल्याला माहिती आहे काल सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण जे आहे हे आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि दुपारच्या सत्रात पावसाचा जोर जो आहे हा वाढला होता। त्याच अनुषंगानं आज हवामान खात्यानं मुंबई शहराला रेड अलर्ट दिलेला आहे। सद्यस्थितीला पहाटेच्या सत्रात जरी पावसानं विश्रांती घेतली असली तरी दुपारच्या सत्रात जे आहे ही पावसाला पुन्हा सुरुवात होऊ शकते तशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्याकडनं व्यक्त केलेला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण विभाग असेल किंवा महानगरपालिका असेल यांच्याकडनं शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीचं प्रशासनाकडनं आव्हान सुद्धा जे आहे हे करण्यात आलेलं आहे। समुद्र किनाऱ्यांवरती जाणं टाळा, मच्छीमारांनी आज समुद्रात जाऊ नये अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला जरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी दुपारच्या सत्रात पाऊस जो आहे हा जोर धरू शकतो अशा पद्धतीचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।